बालदोस्तांनो, मराठी बोधकथा ऐकू. गोष्टीचे नाव राजाची फजिती. गोष्ट छोटी, अर्थ मोठा. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. चला तर मग भेटूया एका राजाला. सर्वप्रथम पीकेज लर्निंग या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक राजा होता. त्याला गोष्टी ऐकायला खूप खूप आवडायच्या. मला एक गोष्ट सांगा, तो नेहमी म्हणायचा. राजाच्या ह्या सवयीमुळे राजदरबारातले सर्वच जण वैतागले होते. पण राजापुढे कुणालाही काहीही बोलता येत नसे. कोणतीही गोष्ट सांगितली की शेवटी राजा म्हणायचा की आणि मग पुढे काय झाले? मग गोष्ट सांगणारा म्हणायचा, काही नाही, हाच तर शेवट आहे. पण राजाला ते मान्य नसायचे. कितीही मोठी गोष्ट सांगितली तरीही राजाचे त्यावर समाधान होत नसे आणि तो पुन्हा मोठ्यातली मोठी गोष्ट सांगायला लावायचा. राजदरबारात सर्वच जण वैतागलेले असताना एके दिवशी एक विद्वान कथाकार त्यांच्या राजदरबारात आला. राजाने नेहमीप्रमाणे त्यालाही गोष्ट सांगण्याचा आग्रह केला. कथाकाराने एक सुंदर अशी गोष्ट राजाला सांगितली. कथा संपवून कथाकार आशेने राजाकडे पाहू लागला. तरीही राजाने त्यालाही तोच प्रश्न केला, मग पुढे काय झाले? कथाकार म्हणाला, राजा, हाच शेवट आहे. परंतु राजाने त्याला विरोध केला आणि म्हणाला, मला अशी गोष्ट सांगा की त्या गोष्टीला शेवट नाही, अंत नाही. अशी गोष्ट तुम्ही मला सांगा. खरे तर प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. परंतु राजाची ही चुकीची मागणी ऐकून कथाकार थक्क झाला. तो विचार करू लागला. त्यांना माहित असलेल्या प्रत्येक कथेला अंत हा होताच. कथाकाराने राजाकडे थोडा वेळ मागून घेतला आणि उद्या अंत नसलेली गोष्ट सांगण्याचे कबूल केले. राजानेही ते लगेच मान्य केले. दुसरा दिवस उजाडला. राजाबरोबरच राजदरबारातले सर्वच जण शेवट नसलेली गोष्ट ऐकण्यासाठी खूपच उत्सुक होते. ठरल्यानुसार कथाकार राजदरबारात आले आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. एकेकाळी एक राजा होता. तो एका मोठ्या अशा राजवाड्यात राहत होता. राजवाडा अतिशय सुंदर आणि भव्य होता. त्याच राजदरबाराच्या बाजूला एक गोदाम होते. गोदाम म्हणजे जेथे धान्याचे मोठे मोठे ढीग साठवले जातात. गोदामाच्या भिंतीत एक भोक होते. गोदामात विविध प्रकारची धान्य भरपूर प्रमाणात साठवली होती. गोदामाच्या भिंतीवरील ते छिद्र म्हणजेच भोक वरच्या बाजूला असल्याने त्यावर कोणाचे फारसे असे लक्ष गेले नव्हते. परंतु एका लहान चिमणीने ते भोक पाहिले आणि ती वेगाने त्या कोठारात उडून गेली. मग काय केले? इतक्या प्रकारचे धान्य पाहून तिने त्यातील एक धान्याचा दाणा उचलला आणि तो घेऊन ती घरट्याकडे उडून गेली. राजाने उत्सुकतेने विचारले, पुढे काय झाले? मग कथाकारही सांगू लागला. त्यानंतर दुसऱ्या चिमणीने ते भोग पाहिले आणि ती गोदामाच्या आत उडत गेली. तिने हे देखील धान्यामधला एक दाणा उचलला आणि आपल्या घरट्याच्या दिशेने परत उडत बाहेर आली. राजाला वाटले आता कथाकार काहीतरी नवीन सांगेल. त्यामुळे तो पुन्हा म्हणाला, अरे, आणि मग पुढे काय झाले? काही नाही. मग तिसऱ्या चिमणीने भोग पाहिले. ती उडून आत गेली. तिने त्या धान्यामधला एक दाणा उचलला आणि पुन्हा उडत उडत गोदामाच्या बाहेर आली. आणि मग पुन्हा कथाकार सांगू लागला, काही नाही. मग चौथ्या चिमणीने ते भोग पाहिले आणि असेच चालू राहिले. कथा अशीच पुढे पुढे चालू राहिली. आताही कथा सांगणारा राजाला धान्य आणि चिमणी बद्दलची ही गोष्ट अगदीच उत्सुकतेने सांगत होता.
कारण तोही कथाकार होता. आणि मग कथा अशीच पुढे पुढे चालू राहिली. कथाकाराने राजाला म्हटले देखील, जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही देखील तिथे जाऊ शकता आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहू शकता. आता अशी कथा ऐकून वैतागलेल्या राजाला त्याची चूक कळली आणि या घटनेनंतर त्याने कधीही फार लांब किंवा कधीही न संपणारी गोष्ट ऐकण्याचा सांगण्याचा आग्रह धरला नाही. अशा प्रकारे चिमणी आणि धान्याची 30 गोष्ट ऐकून राजाला कंटाळा आला आणि तो लवकरच वैतागला होता. राजदरबारात कथाकाराच्या हुशारीने सर्वच जण प्रभावित झाले होते, कारण ज्याप्रमाणे कथाकाराने गोष्ट शोधून काढली होती. आपल्याला सर्वांनाच माहिती असते की धान्याच्या कोठारात धान्य म्हणजेच धान्याचे असंख्य दाणे असतात आणि चिमण्याही भरपूर असतात. त्यामुळे ही कथा कधी संपूच शकणार नाही हे सर्वांच्याच लक्षात आले होते. आणि वैतागलेल्या राजाची फजिती पाहून सर्वच जणांना आता कधीही न संपणारी गोष्ट ऐकण्याच्या संकटातून सुटका झाल्यासारखे वाटले. तर मुलांनो, आवडली का गोष्ट? मला सांगा, तुम्ही या गोष्टीतून काय शिकला? हे गोष्ट खूप सुंदर आहे. राजा स्वतःच्याच मागणीचा कैदी बनतो आणि स्वतःच अडकतो आणि कथाकार त्याच्या हुशारीमुळे जिंकतो. हो हो, अगदी बरोबर. म्हणून तुमचे कर्तव्य हुशारीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करा. अगदी बरोबर. म्हणूनच गोष्टीचे तात्पर्य असे की हुशारीने नेहमीच जिंकता येते. तसेच उच्च पदस्थ आणि कठीण लोकांशी नेत्यांशी व्यवहार करताना सामान्य लोकांनी देखील आपल्या हुशारीचा योग्य तो वापर करून आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. धन्यवाद. ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.